नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. महसूल विभाग भरती नाशिक विभागात 900 पेक्षा जास्त पद रिक्त आहेत. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून महसूल विभागातील रिक्त पदांची वस्तुस्थिती आपण पाहणार आहोत. कोणती पदं रिक्त आहेत, किती संख्येने रिक्त आहेत याच्याविषयी माहिती पाहणार आहोत आणि नवीन जाहिरातीची अपेक्षा आहे का, पदभरती होऊ शकते का आणि जाहिरात आली तर ती कधीपर्यंत येऊ शकते याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. आणि या सर्व अपडेटसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब केलं पाहिजे. चला तर आता आपण बातमी पाहूया. बघा, बातमी या सकाळ या वृत्तपत्रातील आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची 926 पद रिक्त, महसूल विभाग कामाचा अतिरिक्त ताण, सर्वसामान्यांची परवड. आता तुम्हाला माहिती असेल की नाशिकमध्ये लवकरच जे आहे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रचंड प्रमाणात त्यांना अधिकारी आणि कर्मचारी या वर्गाची गरज पडणार आहे आणि याच्यासाठी यांना ही पदभरती जी आहे तर ती करावीच लागणार आहे. काय गोष्टी आहेत सगळं बघूया. नाशिक विभागीय आयुक्तालय अंतर्गत 5ही जिल्ह्यात अधिकारी आणि कर्मचारी यांचे 926 पद रिक्त आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे एकाच व्यक्तीला 2 किंवा त्यापेक्षा अधिक विभागांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. एकीकडे 100 दिवस कृती आराखड्याच्या माध्यमातून जनतेला कामं वेळेत देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. पण प्रत्यक्षात जर पाहिलं की जनतेला त्यांची कामं प्रत्यक्षात तेव्हाच येतील जेव्हा संपूर्ण मनुष्यबळ जे आहे तर ते उपलब्ध असेल. तर इथेही माहिती दिलेली, तर इथं आपण एवढं न करता आता आपण डायरेक्टली आपल्या याच्यात जे आहे तर ते जाणार आहोत. बघा, महसूल विभागांतर्गत सध्या शैक्षणिक दाखले वितरणाला प्राधान्य दिले जाते. तसेच अवकाळी पावसाने झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनाम्याची कामे, याशिवाय विविध परवानग्या देणे, अर्धन्यायिक प्रकरणे, विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन, नाशिक त्र्यंबकेश्वर मधील आगामी सिंहस्थची तयारी, जिवंत सातबारा मोहीम, ई फेरफार नोंदणी, शेतकरी आत्महत्याग्रस्त रोखण्यासाठी उपाययोजना, सर्व उपाययोजना महसूल विभागांतर्गत करण्यात येतात. म्हणून महसूल विभागाकडे पाहिजे तेवढा मनुष्यबळ जो आहे तर तो पाहिजे आहे. आता याच्या माध्यमातून आपलं एक चित्र जे आहे क्लिअर होईल. बघा, गट अ आणि गट ब ची जवळपास 885 पद आहेत, 485 पद आहेत. 353 पदं भरलेली आहेत. फक्त 42 पद आपल्याला रिक्त पाहायला मिळतात. आता ही जी अ आणि ब ची पद आहेत ही शक्यतो एमपीएससी मार्फतच भरली जातात. गट क आणि गट ड ची पद आहेत तर ती सरळ सेवा नावाची जी आपली परीक्षा असते ही टीसीएस किंवा आयबीपीएस यांच्याकडून घेतली जाते. तर त्यांच्या मार्फत ही पदं भरली जातात. याच्यामध्ये 5993 पदं आहेत मंजूर, त्याच्यापैकी 5109 पदं कार्यरत आहेत आणि 884 पदं ही काय आहेत, रिक्त आहेत. टोटल जर आपण ऍडिशन केली अ आणि ब, ग, क आणि ड च जवळपास 6472 पदं रिक्त आहेत. पुढे 5562 पदं मंजूर आहेत, कार्यरत आहेत आणि 926 पदं जी आहेत तर ती आपल्याला रिक्त इथं बघायला मिळतात. याच्यामध्ये आणखी भर कशी पडते, हे रिक्त तर आहेतच. जवळपास 76 अधिकारी निलंबित आहेत. 76 अधिकाऱ्यांपैकी आणखी काही 35 अधिकारी सेवेवर आलेले आहेत, परंतु 41 जण अजूनही निलंबित आहेत. म्हणजे दुष्काळात 13वा महिना जसं म्हणतो तर त्या पद्धतीने अधिकारी तर नाहीच आहेत आणि त्याच्यामध्ये आणखी काही खूप सारे अधिकारी निलंबित आहेत. आता कोणत्या पद आपल्याला इथं बघायला मिळतात की जे खाली स्वरूपाचे आहेत वगैरे, तर त्याची माहिती आपल्याला इथं बघायला मिळते. बघा, उपजिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची रिकामी, उपजिल्हाधिकाऱ्यांची जवळपास 18 पदं रिक्त आहेत. हेच उपजिल्हाधिकारीचं पद ज्याला आपण डीसी म्हणतो, डेप्युटी कलेक्टर, हेच पद आगामी एमपीएससी राज्य सेवा माध्यमातून जे आहे तर ते भरण्यात येईल. आयदर 2025 किंवा 26 या दोनही राज्यसेवांपैकी एका राज्यसेवेमध्ये हे जे पद आहेत तर ते हे ऍड होऊन जातील. 19 नायब तहसीलदारांची कमतरता. आता हे 19 जे पद आहेत हे पण एमपीएससी राज्यसेवेमार्फतच जे आहेत तर ते भरले जातात. पुढचं आहे महसूल सहाय्यकची जवळपास 315 पदं. हे महसूल सहाय्यक म्हणजे काय असतं मित्रांनो, लिपिकचे पद असतात. या लिपिकची पदांसाठी एमपीएससी गट क नावाची परीक्षा होत असते. या एमपीएससी गट क या 2025 आगामी किंवा 2026च्या परीक्षेमध्ये आपल्याला ही पदं बघायला मिळू शकतात. मेन जी पद आहे तर ते म्हणजे तलाठीचे पद आहे. तलाठीचे जवळपास 276 पदं आपल्याला इथं रिक्त पाहायला मिळतात आणि हेच 276 पदं रिक्त असल्यामुळे महसूल विभागातील मोठ्या प्रमाणात कामं हे प्रलंबित राहतात. आगामी तलाठी भरतीची जी जाहिरात येईल तर त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच या 276 पदांचा देखील जो आहे तर तो समावेश आपल्याला बघायला मिळणार आहे. गट ड मधील शिपाईचं जे पद आहे जे 10वी पासवर असतं तर त्याचे जवळपास 172 पद आपल्याला पाहायला जे आहेत तर ते मिळत आहेत. तर ही संपूर्ण पद आपल्याला इथं जे आहेत तर ती रिक्त बघायला मिळत आहेत. तर आगामी काळात यांची जाहिरात जी आहे तर ती नक्कीच येणार आहे. हे आगामी काळात येणार आहे. पण आता कोणती जाहिरात येणार आहे मित्रांनो, आता लवकरच जी सगळ्यात मोठी जाहिरात पडणार आहे
3000 पेक्षा जास्त पदांसाठी, तर ती म्हणजे आपली नगर परिषदेची गट क आणि गट ड ची असणार आहे. याच्यामध्ये लिपिकचे पद असतील, वरिष्ठ लिपिकचे पद असतील, शिपाईचे पद असतील, म्हणजे 12वी तसेच पदवीधर टायपिंग झालेल्या उमेदवारांनी तर खूप मोठ्या प्रमाणावर सुवर्ण संधी असणार आहे. तर त्याच्यासाठी आपण ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच लॉन्च केलेली आहे. बॅचची प्राइस ऑफर मध्ये फक्त 999 ठेवलेली आहे. या बॅच मध्ये आपण एक महत्वपूर्ण बदल जो केलेला आहे तो म्हणजे 2023 मधील जे काही प्रश्न झालेले होते तर ते सर्व पीवायक्यू तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपातून जे आहे तर ते बघायला मिळणार आहेत. तसेच 100 पेक्षा अधिक टेस्ट तुम्हाला याच्यात सोडवायला मिळणार आहे. तसेच आगामी जे चालू घडामोडी जिथपर्यंत परीक्षा असेल तर तिथपर्यंत तुम्हाला चालू घडामोडी जे आहेत तर त्या देखील इथं बघायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही या बॅचला जे आहे तर ते नक्की इथं प्रिफर केलं पाहिजे. अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा किंवा या दिलेल्या नंबरला तुम्ही इथं संपर्क करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.